तप लागला करहिला पवन तपचर्या करीत तप लागला करहिला पवन तपचर्या करीत बारा बघा वरस वरस तप लागला करहिला करहिला गा येवड्या येवड्या वेळव येवड्या येवड्या ते मला गा बोला देव बाबा तीन तालाचा गमन करणारा बोला देव त्या वेळेला कसा बाबा ते ताल बाबा गमन चाललं होता या शंकर देवाचा त्या तर वेळेला काय प्रकार घडला होता विठ्ठल त्या टाइमाला 12-22 वर्षे झाली गोळा देव लागला होता कैलास भवनाला तपाचार्या करायला जसा वर्ण सभेला बाबा लागला होता तपाचार्या करायला आणि त्या वक्ताला 12-22 वर्षे झाली होती या शंकर देवाला तसं त्या तर वेळेला सिट्टी वाजली शाळा सुटली माझ्या डोळ्याचा हातायावर जरा जपून चाल दरण सुरत्या जपून चाल दर 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 काली व खंडाला काली व खंडाला मदल टाळाला पावन मदल टाळाला 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 पार्वती पार्वती देवी व अव पार्वती देवी व दिवस लागली पावन बघा काढायला दिवस लागली बघा काढायला महिना लागली पावन बघा लोटायला महिना लागली बघा काय व लोटायला पार्वती राणी की वा पार्वती राणी की गा दिवस लागली काढायला गा महिना लागली लोटायला गा काय झालं होतं त्या काशी खंडाला बरं का तसा पार्वती देवी लागले होते बाबा दिवसा दिवस वाटायला महिना बघा महिना पलटायला त्या वेळेला एकटीच राहिल्यानंतर तिला वाईट वाटलं पार्वत्या देवीला तसा बाबा वाईट वाटलं होता जीवाला जसं कोडं पडलं होतं पार्वत्या बाबा बाईला त्या वेळेला तुका मन हे वरनु काही पाहुणा तुका मन हे वरनु काही बायको नवाऱ्याची कोणाला डोल्या नवाऱ्याची कोण वऱ्याची आपण पाहून नवाऱ्याची कोण
वाईट वाटलं मनाला पावन वाईट वाटलं जीवाला वाईट वाटलं जीवाला पाणी आलं या डोळ्याला पावन पाणी आलं डोळ्याला पाणी आलं या डोळ्याला पावन पाणी आलं डोळ्याला आरशामध्ये या बघून काय करते आरशा बघूया बादीव दंड लागली नेलायला पाऊल दंड लागली नेलायला मुख लागली नेलायला पाऊल मुख लागली नेलायला काही लागली करायला पावन लागली करायला आई लागली करायला पावन काही लागली करायला बोला देव काय लागला होता करायला जसा बाबा लागला होता वेळेला खाली मानव खंडाला मधल्या तळाला पार्वती लागली होती दिवस काढायला आणि त्याचे बाबा पार्वती देवी 12-12-23 वर्ष झालं होतं दिवसा मागा दिवस लागले होते कायला महिना मागा महिना लागला होता पलटायला त्याच्या वेळेला एकदाच ते गेले होते बाबा आरशाच्या जवळ गेले आणि वाईट वाटलं पार्वत्या देवीला स्वतःच लागले होते बाबा दंड लढायला दंड वाईट वाटलं होता पार्वत्या देवीला त्या वेळेला मग वाईट वाटल्यानंतर काय झालं पाहुणं माहितीये का दंड लागले नेळायला मूक लागले नेळायला आणि मला म्हणून बाबा लागली होती आपलं स्वतःचा मुख लढायला त्या वेळेला काही प्रकार घडला होता विठ्ठल त्या टायमाला उन्हाळ्याला ऊन लागल डिंबड्या उन्हाळ्याला ऊन लागल तू जाऊ नको रे जाऊ नको उन्हात 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 आलं माझ्या मनात गणपतीच्या दारात सांगली सांगली जिल्ह्यात जगताय मला रेवनाळ रेवनाळ गावाचं रेवनाळ रेवनाळ गावाचं माझ्या वडिलांना मुलाच्या ववीला बाबाना बाबाना पानवा बाबाना बाबाना पानवा नव काही की काही किंवा बंडगर आई की आई किंवा लेकाच्या लेकाच्या ववीरव लेकाच्या
शंभराची नोट 100ची नोट की लावल्या या माझ्या टोपीला लावल्या द्या माझ्या टोपीला मी देणारा तू माझ्या वाट्याला काय झालं होतं त्यावेळेला बाबा काशीखंडामध्ये प्रत्येक पार्वतीने लागले तर बाबा स्वतःचा अंग द्यायला जसा देवतापणा विचार पडला होता त्या माऊलीला त्याच वेळेला विचार पडला होता मनाला आणि ध्यानाला आरशामध्ये मूक लागली नेळायला बर का त्या वेळेला आणि जसा मुगले स्वतः पार्वत्या देवीला वाटलं होता जीवाला बाबा त्याच वेळेला आणि काठी घेऊन मेंढ्या राखतोय बाळू मामाचे 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 शान शाहिराची शान शाहिराची आणि ओव्या गाऊन सेवा करतोय मातूबाईची ओव्या गाऊन सेवा करतोय बाळू मामाचे ओव्या गाऊन सेवा करतोय बापूबाईची ओव्या गाऊन सेवा करतोय बाळू मामाचे कानात कोंडीन गळ्यात बंडी काय म्हणले जरा ऐक कानात कोंडीन अंगात बंडी शान शान धनगराची शान धनगराची आणि काठी घेऊन मेंढ्या राखतोय बाळू मामाचे 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 माझ्या वाट्याला सोडल्या जाग्याला लाव माझ्या वाट्याला माझ्या जाग्याला चालल्या ओवीला चालल्या ओवीला माझे वय जनकर जनकर गा माझ्या पाहुण्याने पाहुण्याने गा माझे वय जनकर जनकर माझ्या मग पाहुण्याने पाहुण्याने गणपतीच्या काटेला शंभराची नोट किंवा गिरी 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 बिजली गिरी అవునా गिरी 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 बिजली गिरी माझा गणपती माझा सजावरे गणपती माझा सजावरे गणपती माझा सजावरे गणपती माझा सजावरे आलं माझ्या मनात वर पावन गणपती आलं माझ्या मनात वर पावन
दत्त माझा तालुकावर रेवनाळ गावाचा मी विठ्ठल बनगारव विठ्ठल बनगारव विठ्ठल बनगारव विठ्ठल बनगारव जोडीला गाडी लावली कडीला गा बाळासाहेब नावाचा मगटल्या सुराला पाहुणा कुठलाय माझा गुरु बंधू माझा गुरु बंधू किती नया नावाचा आडनाव कर देव जग जोडीला गेली एवढ्या गावाचा सुरेश करात पवन सुरेश करात पवन सुरेश करात त्यांच्या मग जोडीला माझ्या मग जोडीला नित्यटिंब घालायला माझा मग बंदुकीव माझा मग मुलगाव नसब नावाचा आडनाव बनगर काय झालं तुझ्या काशी खंडात बर का तर पार्वती लागली होती अंगाचा मळ काढायला मुक लागली होती न्याहायला त्यावेळेला पाहुणं जसा मुकडे काढताना स्वतः अंगाचा मळ काढताना जसं विचार करत होते स्वतःच्या बाबा मनाला त्या वेळेला मळ काढून बाबा मळाचा काय लागली होती करायला त्या वेळेला काय करत होती एक लाजरानं साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला ग राजा मदना सुतोय कसा गजीव माझा फुलला ग राजा मदना सुतोय कसा गजीव माझा फुलला ग जेव माझा फुल लाग
देनात माझ्या अध्यक्ष पाहुण्यानव अध्यक्ष या पाहुण्यानव पप्पू या नावाचं बघाव आडनाव खोडसे अध्यक्षय म्हणून अध्यक्षय म्हणून पप्पू बघाय नावाचा पप्पू बघा नावाचा पप्पू बघाय नावाचा पप्पू बघा नावाचा गणपतीच्या कथेला गणपतीच्या कथेला शंभराची नोट शंभराची नोट किंवा शंभराची नोट शंभराची नोट किंवा पप्पू माझ्या पाहुण्याला आवारी मी तेनाला जातो माझ्या वाटेला वाटेला पाहुणा त्या काशी खंडात बरं का पार्वती देवी एकटीच लागली होती रायाला त्या वेळेला जसे राजा करत होता मनाचा विचार करू लागले होते पार्वती बाबा देवी बोलायला त्या तर वेळेला वाईट वाटलं होतं माझ्या पार्वती देवीला होय होय वाईट वाटलं होतं त्या वेळेला जसा बाबा वाईट वाटलं होतं जीवाला कोण पडलं होतं मला त्या तर वेळेला 440 करंट कुणाचा त्या माझ्या मग ढोल्याचा नाद करायचा नाय पावन नादाला लागायचं नाय नाद करायचा नाय पावन नादाला लागायचं नाय से 40 करंट कुणाचा ह्या माझ्या घरात पाहुण्याचा नाद करायचा नाय पाहुणे नादाला लागायचं नाय नाद करायचा नाय पाहुणे नादाला लागायचं नाय देवी की पावन नाणीमध्ये जाऊन पावन मला लागली काढायला नाणीमध्ये जाऊन पावन मला लागली काढायला मला काढून पावन मला लागली काढायला नाणीमध्ये बसून मला लागली काढायला पावन काढून पावन माझ्या पार्वती देवीनं गोळा केला तयार पावन गोळा केला तयार गोळा केला तयार पावन गोळा केला तयार काय झालं तर त्या भरवाड्याला त्या भोळादेव शंकराच्या जसं बाबा गावी लागले होते आंघोळ करायला स्वतःचा दगड बाबा लागले होते बाबा मळ काढून त्या तर वेळेला काही प्रकार घडला होता विचार त्या टायमाला अंगाचा मळ काढला गोळा तयार केला माझ्या पार्वतीनं आणि जसं बाबा गोळा तयार करून कवाच्या गोळ्यात काही
केलं होतं या बसलेल्या सभेला सांगून दिलं पाहिजे त्या तर वेळेला. हातात कैताळ गळ्यात ढोल पाहुणा हातात कैताळ गळ्यात ढोल पताका खांद्यावरी संत बोलतो हरे हरे 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 माझ्या बघा पार्वत्या देवीनं गोळा केला तयार पावन गोळा केला तयार गोळा केला तयार पावन गोळा केला तयार पुतळा केला तयार पावन पुतळा केला तयार पुतळा केला तयार पावन पुतळा केला तयार संजुवया मंत्रा किंवा पावन संजुवया मंत्रा किंवा मंत्र बाबा मारून पावन मंत्र बघा मारून बाळ लागलं बोलायला पाहुण बाळ लागलं बोलायला मत मत म्हणून पाहुण मत मत म्हणून मत मत म्हणून पाहुण मत मत म्हणून लागली मारायला पावन हाया लागला मारायला बाळ बघा पाहुणा किंवा पाहुण बाळ बघा पाहुणा किंवा पाहुणा काय झालं होतं त्या काशी खंडामध्ये बरं का जसं बाबा बाबूला तयार करून बाबा संजीवना मंत्र मारून बाळ साजीवंत करून बाळा लागला होता बोलायला त्या तर वेळेला. माता माता म्हणून हाया लागला होता मारायला माता माता म्हणून हाया मार्ग असताना माता लागले होते काय त्या बाळाला बाबा कामधंदा सांगायच्या तर वेळेला. पाहुणा आई वडिलाची सेवा केल्यावर आई वडिलाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग अरे काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं करताय काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं करताय काम गाळून करता काम आता आपण तुम्ही तर राजीनामा दिलाय हे रिक्षावाला आहे ते हमालेवाला आहे ते बी हमाले करून रिटायर झालाय काम काढून करता काम मुखी घ्यावे हरे नाम आई वडिलाची सेवा केल्यावर भेटेल पांडुरंग 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 काय केलं भल्या माणसा देवाला सारं करताय काय केलं भल्या माणसा देवाला सारं करताय
देवाला सारे कळतंय रे काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळतंय रे गुरु करावा अंतर्ज्ञानी बरोबर नाही गुरु कसा करावा अंतर्ज्ञानी आता तू काय घातलं ना तुला तर काय कळणार आहे उठला का सुटला आरवाड्यात जातोय घे घे बकर काप केलं गे तिथं देव खातोय मी काय खात नाही असं आहे गुरु करावा अंतर्ज्ञानी तोच माझा धनी काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळतंय रे काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळतंय रे भले भले काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळतंय रे काय काय केलं भल्या माणसा देवाला सारे कळतंय रे आता खर्जेचं घरी आल्यानंतर काय दिलं नाही बरोबर आहे पोपट खर्जे म्हणजे इंद्र केसरी सुरत्या आहे बरोबर आहे गजू पंढरचं सुरत्या बरोबर आहे का नाही गजू पंढर माझा भाऊच आहे हा तर त्यावेळेला पार्वती देवी अंगाचा मळ काढून गोळा तयार केला गोळा तयार करून बावला तयार केला संजीव मंत्र मारून बाळ तयार केलं बाळ लागला तर बोलायला बाबा माता माता भगवाच्या तर वेळेला काही प्रकार घडला तर विठ्ठलच्या तर टायमाला आल्या लागला होता मारायला मला काय तर काम सांग म्हणून त्यावेळेला जसं आपल्या स्वतःच्या माताला लागलं होतं बाळ बोलायला स्वतःच्या वेळेला राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाव राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाव राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाव राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाव गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं माझं नाव रेवणा गावात गोकुळ माझं गाव साऱ्या गावात माझं नाव हे राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाव राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाव राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाव राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून वासुदेव माझा पिता देवकी माझी माता हे राधा वासुदेव माझा पिता देवकी माझी माता हे राधा राधा चल माझ्या गावाला जाऊन सारे गोकुळ फिरून पाव राधा चल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ फिरून पाव माझ्या वाट्याला वाट्याला सोडलेल्या जाग्याला जाग्याला माझ्या वाट्याला वाट्याला सोडलेल्या जाग्याला जाग्याला पार्वती देवीनं गोळा तयार केला संजीव मंत्र मारलं माता माता म्हणून हाया लागला होता मारायला बोल की
कसं माता लागली होती बाळाला बोलायला बाबा काम धंदा सांग म्हणून लागलं होतं बाळ बोलायला आपल्या मातेला त्यातर वेळेला नाजराया बघाया गावाचा नाजरावा बघाया गावाचा नाजरा बघाया गावाचा नाजरा बघाया गावाचा आणि माझ्या वत या सरगार माझ्या वत या सरगार सरगार या पाहुण्यानव सरगार या पाहुण्यानव माझ्या माग सोडी बघा सोडी माझ्या दारानं शंभराची नोट लावलं माझ्या ढोलाला आभारी आभारी ते नालाव सरगार सरगार पाहुण्याला त्यांच्यावर बघाया जोडी राव त्यांच्यावर बघाया जोडी राव सोलापूर जिल्हा किंवा सोलापूर जिल्हा किंवा सांगूलया मालाचा मालाचव सांगूलया गावाचा गावाचव अंगीर अंगीर गावाचव अंगीर अंगीर गावाचव मुलगी आई कोणाची शाजी माझ्या मामाची आणि जयंती व जयंती या नावाची व जयंती व जयंती बघा नावाची व आडनाव आडनाव लाला कर आडनाव आडनाव लाला कर शिव माझ्या मामाला मामालव शिव माझ्या मामाला मामालव आभारी मी ते नालव शंभराची नोट की नोट किंवा हो पाहुणा काय झालं होतं त्या काशी खंडाचा बरं का बाळ आलं होतं माता माता मला काम धंदा सांग त्यातर वेळेला बाळ बाबा काम करायला त्या वेळेला तसं तयार झालं होतं बाळ बाबा उठून त्या दरवाजाच्या तोंडाला माता माऊली नाव सांगितलं बाबा मी आंघोळ करते तू दरवाजाच्या तोंडाला उभा राहा म्हणून तसा बाबा रिक्वायरमेंट उभा राहा म्हणत होता मातानं बाबा मी आंघोळी करते कोण तर बाबा येईल त्यातर वेळेला तुला दिलं नाही ग तुला दिलं नाही ग दिलं नाही पर क्या करी तुला दिलं नाही ग दिलं नाही पर क्या करी पोरी रडू नको ग रडू नको मांडवदारी पोरी रडू नको ग रडू नको मांडवदारी तुला दिलाया ग दिलाया मामाच्या घरी तुला दिलाया ग दिलाया मामाच्या घरी मिळाला ग मिळाला बापावाने सगळं मिळालं ग मिळालं बापावाने
कसा मिळाला ग मिळाला बापावाने रडू नको ग रडू नको मांडवदारी कोरी रडू नको ग रडू नको मांडवदारी मिळाली ग सासू मिळाली वाणी सासू मिळाली ग मिळाली आई वाणी मिळाला ग मिळाला बाबावानी तिला मिळाला ग मिळाला बाबावानी मिळाला भावाने मिळाला ग नवरा असा आहे नवरा मिळाला ग नवरा मिळाला ग मिळाला देवावाने नवरा मिळाला ग मिळाला देवावाने मिळाला ग मिळाला रे वावाने नवरा मिळाला ग मिळाला देवावाने रडू नको ग रडू नको मांडवदारी रडू नको ग रडू नको मांडवदारी पार्वत्या देवीनं बाळ तयार केला दरवाजाच्या तोंडाला उभा केला माझ्या पार्वत्या देवीनं रखवाल म्हणून बाबा दरवाजाच्या तोंडाला मी बाळा आंघोळ करत्या कोणाला आत सोडू नको वर्ग हा कोण येईल वर्ग हा आणि असं राखत्या वेळेला जसा बाबा सिटी केली एवढा बाबा झालेले गोयटा बाबा आता जागू जागा रखवाल ठेवले ते त्याच्या वेळेला दरवाजा तोंडाला उभा केला माझ्या बाळाला त्या वेळेला पाहुणं म्हणून आता काय चालले माहिती आहे इथं काय झाले जर एखाद्या कंपनीत हा हा काय म्हणते हे काय म्हणते अरे वाचमेल अंधार झाला जसा दिवा पाहिजे माझ्या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे अंधार झाला जसा दिवा पाहिजे माझ्या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे असल्या शिवट तार नाही त्या कुऱ्हाडीच्या पात्याला भंडाऱ्यानं शोभा नाही धनगराच्या जातीला 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 गणपतीच्या चरणी हार वाहिला गणपतीच्या चरणी हार वाहिला गणपतीच्या चरणी हार वाहिला गणपतीच्या चरणी हार वाहिला तो माझ्या वाटला सोडल्या आल्या जाग्याला बघा कंडाला मधल्या या तळाला
त्यामधनं बाबा बाळ दरवाजाच्या तोंडाला उभा केला म्हणून बाबा यासाठी केली वाढ बाबा बाळ जरा कॉल केलं म्हणून आता जागो कंपनी सकट बाबा वॉचमॅन म्हणून ठेवलं या कुण्या गावाचं आलं पाकरो ही कसा येडके पाहुणा हसा लागला बघा कुण्या गावाचं आलं पाकरो अव बसलंय डवलात खुद असतंय गालात 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 पार्वतीया बघा देवीन दरवाजाच्या या बघा तोंडाला बाळ ठेवला राखणीला बाळ ठेवला राखणीला राखणीला बाळ ठेवला राखणीला बाळ ठेवला राखणीला राखणीला एवढ्या बघा वेळेला टिकाची बघाय बघा कंडात कोणाला पाहुणा कळीचा नारद कळीचा नारद नारद कळीचा नारद कळीचा नारद नारद भगवतीच्या शंकर देवयाच्या जवळ जवळ देवयाच्या जवळ घर बघा वाड्याला वाड्याला माझ्या भोळ्या देवाच्या वाड्यावर कळीयाचा बघा नारद सारी गड्या फिरले सारी गड्या फिरले फिरले सारी गड्या फिरले सारी गड्या फिरले फिरले पाहुणा त्या पार्वतीने बाळ उभा केला दरवाजाच्या तोंडाला बाळ बी असं लय कडू जार होतं गुणगुण असं या पोरावर आपल्या खरं पाहुण्याच्या एवढं मोठं होतं ना असं गप्पेच्या गप्पे होतं जसा बाळ लागला होता बाबा शंकराला त्या कळीच्या नारंगाला लागला होता बाबा कुठून आला कसा आला सांग लवकर मला त्या तर वेळेला तेवढ्यात मात्र माझ्या कलीच्या नारदाला नारायण नारायण म्हणून असा जवळ गेला त्या बाळाच्या जवळ गेला पाहुणं बाळ काय म्हणते माहिती काय म्हणतो पाहुणं अरे कुठून आलास बाबा शिंदी मला म्हणून लागला होता बाळ बोलायला त्या तर कळीच्या नारंगाला त्या वेळेला धरणी आईची माया कसा आवाज धरणी आईची माया कशी रे जाईल वाया धरणी आईची माया कशी रे जाईल माया
बोलायला येणार गेला सजवायला येणार गेला कलीचा नारद गेला त्या शंकराच्या वाड्यात नारायण नारायण म्हणून असा हाक मारत गेला बघतो झाले शंकर देवाच्या वाड्याला कोण बारक बाळ आहे असं बाबा काही विचार करायला जाता मिळेला विचार कलेचा नारद म्हणला आहे शंकर देवाच्या वाड्याला कोण बालक आहे आपण जाओ कुठून आलायचं काय भांडण नाही माझ्या शंकर देवाच्या वाड्याला आला तू बरं का असं लागला बाबा नारद बोलायला जाता मिळेला पप्पी दे पारोला अरे पप्पी दे पारोला प्रेम विरीला प्रेम विरीला पप्पी दे पारोला या पारोला प्रेम विरीला प्रेम विरीला आलय माझ्या बघा मनात आलय माझ्या देवा देनात आलय माझ्या बघा मनात आलय माझ्या बघा देनात वयाच्या बघा जवळ तन्या वयाच्या बघा जवळ जवळ बाबा जाऊन बाळाला बघा बोलत बाळाला जाऊन काय काय लागलं बोला माहितीये का अरे तू कुठून आलायस काय पाण करायचंय आणि माझ्या देवाच्या घरी वाड्याला काय करायला लागलास तू असं म्हणे लागला होता बाबा काही नारायण द्यायला जाता वेळेला आणि म्हणला काय म्हटलं माहितीये का हा समजायला तो अरे शेंडेवाला तू कुठून आलायस का बरं तू जा म्हणलं हे माझं घर आहे असं काही नारायण लागलं होतं त्या बाळाला बोलायला बोललो बाबा कडू झार होतं कडू झार म्हणजे या सर्व बाजूला माझं घरात कशाला आलास अरे तुरू लागला बोलायला बाळ त्या नारद मुनीला आणि जसं बाबा या काहीच्या नारदाला बोलताना काहीच्या नारदाला बाबा तळण्याची आगी मस्तकाला गेली त्याच्या वेळेला गेल्यानंतर काय झालं पाहुणं माहितीये का तुला खांद्यावर मिरवीन तुला पालखीत नेईन माया काला मी जाईन पायी चालत येईन माया काला मी जाईन पायी चालत येईन
त्या दोघाचं भांडण झालं. त्या बाळाचा आणि कळीच्या नारदाचं त्या वेळेला तसा कळीचा नारद रागा कुठला दाटला होता त्याचा. तुम्ही इकडे गेला बर का. कळीच्या नारदाला राग आल्या. काय बाळ बोललं हे दासिन देवाला कुठणारच काय भानगड आहे म्हणून असा आल्या लागला मारायला. आणि जसा आळे मार्गात चला बाबा कळीचा नारदाला राग आला होता त्या वेळेला. सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे माझ्या गावाला. सांगना देवी माझ्या भावाला भावाला सुखी आहे माझ्या गावाला. रिक्षा बघा गाड्या गाड्याना गाड्याना रिक्षावाले बघा गाड्याना. रिक्षावाले बघा गाड्याना गाड्याना रिक्षावाले बघा गाड्याना. ज्ञानेश्वर बघा मावली मावली ज्ञानेश्वर बघा मावली. ज्ञानेश्वर बघा मावली मावली ज्ञानेश्वर बघा मावली. माझ्या बघा चाललेला वविला वविला. 50 बघा रुपया लावलं माझ्या बघा डोलाला डोलाला. लावलं माझ्या बघा डोलाला. लावलं माझ्या बघा डोलाला डोलाला. आभारी बघा तेलाला. बघा नारद नारद रागायाच्या बघा भरत. निघून या बघा चालला चालला मारे गाला बघा लागला. निघून या बघा चालला चालला मारे गाला बघा लागला. शंकराच्या बघा जवळ जवळ बोलायला बघा लागला. बोला बघा देवाला देवा बोलायला बघा लागला. त्या नारदमुळे इतका राग आला. कसं या रागाच्या भरात बाबा. रागात कुर्मा झाला गेला गेला शंकर देवाला बातमी लागला बोलायला. तसं लाली लाल झाला होता पाहुणा. स्वामी तुम्ही तर काय करता तुमच्या घरवाड्याला बर का एक बाळ कुठून आले बर का असा कळ लागला बोलायला. असं बोलत असताना कळीचा नारद लागला होता शंकर देवाला बाबा हकीकत सांगायच्या तर वेळेला. शंकराला बातमी शंकर तपश्चर्या करत होता पाहुणा. आता या शंकर देवाला बाबा रागा कोण झालं शंकर देव बघा. आणि तपश्चर्या करत असताना त्या वेळेला तसं या शंकराला बाबा रागा आला त्या तर वेळेला. बातमी समजली शंकर देवाला. आणि कल्यानंतर रागाला रागाच्या भावात काय केलं पाहुणा. काय बरे फूलों सा तेरा चेहरा तेरा गुल सबकी अरमान है. रंग तेरा देख दे रूप तेरा देख दे गुल सबकी अरमान है. रंग तेरा देख दे रूप तेरा देख दे गुल सबकी अरमान है. फूलों सा चेहरा तेरा गुल सबकी अरमान है.
रंग तेरा देखते रूप तेरा देखते गुजरत की हर बार है आल माझ्या मनात आल माझ्या देण्यात देव येऊया बनात गोळ्या माझ्या देवाला बातमी लागला सांगायला गोळ्या माझ्या देवाला बातमी लागला सांगायला बातमी लागला सांगायला गोळ्या माझ्या देवाला राग आला जीवना राग आला जीवन शंकराया देवाला राग आला जीवना शंकराया देवाला राग आला जीवाला तिरसोळया बघा घेऊन तिरसोळया बघा घेऊन खाली मनो खंडाला मदलया ताळा खाली मनो खंडाला मदलया ताळा मदलया ताळा खाली मनो खंडाला शंकर देवाचं डोळं कसं चालतं असं पान खाल्ल्यावाने माझ्या घरवाड्याला कोण बारक पिल्लू आले आणि नारायण स्वामीने तुम्हाला असं बोलला म्हणून रागाव आला म्हणाला डोळ्या माझ्या देवाला डोळ्या माझ्या देवाला राग आला म्हणाला डोळ्या माझ्या देवाला राग आला म्हणाला डोळ्या माझ्या देवाला खाली मानव खंडाला मदलया ताळाला खाली मानव खंडाला मदलया ताळाला खाली मानव खंडाला मदले ताळाला बाळाच्या जवळ पावन बाळाच्या जवळ बाळाच्या जवळ पावन कानायाच्या जवळ घरामध्ये जाऊन जाऊन दरवाजाच्या तोंडाला तोंडाला बातमी कळल्यानंतर शिरतुळ घेऊन बाबा खाली मानव खंडाला मधल्या ताळाला बाबा वर बाबा तपश्चर्या करताना निघून आला होता रागा करून आला गाठला होता लालीला झाला होता त्या तर वेळेला राग आल्यानंतर त्या काय झालं पाहुणा काय झालं होतं त्या पहिल्याच दिवगाला शंकर बाबा 3 ताळातून बाबा निघून आला होता मधल्या ताळाला त्या तर वेळेला गडोळाचं पाणी कशाला ढवळला या गडोळाचं पाणी कशाला ढवळलं बनगरच्या पिल्याला ग काग खवळलं बनगरच्या पिल्याला व काव खवळलं बनगराच्या पिल्याला ग काग खवळलं गडोळाचं पाणी 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 साजन बेंद्र माहित आहे का गडोळाचं पाणी पाणी कशाला ढवळलं
त्या खर्च माझ्या पाहुण्याला काव कवळलं गडोळाचं पाणी कसं डवळलं खर्च माझ्या पाहुण्याला काग डवळलं बोला माझा देव की बोल देव दरवाजाच्या तोंडाला दरवाजाच्या बोला माझा देव की दरवाजाच्या दरवाजाच्या तोंडाला दरवाजाच्या बाळबाबा हुबा की हुबा राहिला बाबा उभा की उभा राहिला बाळ बघा उभा की उभा राहिला तान बघा उभा की उभा राहिला दरवाजाच्या तोंडाला बाबा या आसरा मोठा गडी बारका बाळ दरवाजाच्या तोंडाला भोळादेव शंकर हात चालल्यानंतर असा हात आडवा लावला जसा बाळान बाबा मगाला होता शेंडीवाला हाताला दाढीवाला बाबा कुठून आला कसा सांग लवकर असं बाळ लागलं होतं त्या शंकर देवाला बोलायला बोलत असताना काय झालं पाहुण्या अरे आता झाला शेंडीवाला तू कुठं आला दाढीवाला असा राग आला त्या वेळेला असा बाळाला राग आला होता त्या वेळेला अव तुमच्या नावाचं लाल लाल कुकू अव तुमच्या नावाचं लाल लाल कुकू पाहुण कपाळ लावल का हा कळमळचा शाहीर आला दादा तुम्हाला आवडेल का 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 भोळा माझा या देवा किवर भोळा माझा की देवा किवर रगाल मनाला पवन रगाल जीवाला रगाल मनाला पवन रगाल जीवाला बाळाने हात लावल्यानंतर अडवलं आणि सर बाजूला माझं घर आहे असा बोलत येऊ लागला त्या बाळाला बोलायला जसा शंकर देव लागला होता बाळाला बाबा त्या रेगा कुंदन बाबा ढकलायला त्या तर वेळेला माझ्या बोला देवा शंकराला राग काय आवरेना त्या वेळेला जसा शंकर देवाला बाबा रागा गुरुनानं ढकला होता शंकर देव बाबा विचार केला होता मला देण्याला त्या तर वेळेला आलं माझ्या या बघाया मनात आणि शंकर माझ्या या देवाला त्रिशूळत्या काढून त्रिशूळत्या काढून रागाला जीवाला रागाला मनाला पाळायाचं बघाव दंडव दंड लागला बघ पाळायला त्रिशूळ यव बघाव मारून दंड वागव बघ पाडेल
शिर बाबा गेला या वा आतंग यवना रवना